नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या शेतामध्ये आलोय. मी ह्या गव्हाचं पीक, आपल्याला माग सुंदर गव्हाचं पीक दिसत असेल आणि ह्याच गव्हाच्या औषधी गुणधर्माविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण बघितलं तर गहू आपण रोज जेवणामध्ये पोळी, चपाती आणि ब्रेडच्या स्वरूपात खात असतो. गहू हे एक दैनंदिन आपलं पीक आहे की जे आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरत असतो. आणि ह्याच गव्हाचे बरेच जण म्हणतात की तोटे आहेत, बरेच जण म्हणतात की फायदे आहेत. तर याचे फायदे कोणते, तोटे कोणते, याविषयीच माहिती आजच्या व्हिडिओ सोबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पॉइंट्स बघणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गहू खाणं आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे का? गहू सर्वांनी खावा का? गहू खाण्याचे काही तोटे आहेत का? याच प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर गव्हामध्ये पोषण मूल्य जर आपण बघितलं गव्हाचं, तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यासारखे घटक, पौष्टिक जे पोषण मूल्य आहे ते सापडत असतात. याचा जर आपण विचार केला आपण, तर संपूर्ण गहू आहे, जो ब्रॅन आहे किंवा जम आहे, तो जो भाग असतो, तर तो व्यवस्थित जर आपण सेवन केला तर तो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा असतो. चला तर आता जाणून घेऊयात या गव्हाचे 5 फायदे काय आहेत. पहिला, याच्यामध्ये हाय कार्बोहायड्रेट असल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम गहू करणार आहे. याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हाय फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यामध्ये, कॉन्स्टिपेशन पासून दूर ठेवण्यामध्ये, पोट व्यवस्थित साफ होण्यामध्ये हे उपयोगी ठरणार आहे. आपल्या हृदयाचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे, कारण यामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम आहे. आणि हे फायबर आणि मॅग्नेशियम आपलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवतं आणि हृदय विकाराचा धोका कमी करतं. आपल्याला जर वजन नियंत्रणात आणायचं असेल, तर आपण जर गव्हाची पोळी खाल्ली तर आपल्याला जास्त काळ भूक लागत नाही. अनावश्यक जे आपण जास्त प्रमाणात खाणार असतो ते टळलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला वजन कमी करण्यामध्ये गव्हाचा फायदा होणार आहे. पाचवं आणि शेवटचं जर आपण फायदा बघितला, तर मधुमेह असलेल्या लोकांनी याचं सेवन करू शकता, पण लिमिटेड प्रमाणामध्ये सेवन केलं तर ते योग्य ठरत असतं. आता ह्या गहू खाण्याचे तोटे देखील आहे, तर ते तोटे कोणते ते आपण आता बघूया. तर ग्लुटेनची बऱ्याच जणांना ॲलर्जी असते आणि त्या ग्लुटेन नावाचा जो काही प्रोटीन असतो गव्हामध्ये, त्यामुळे शुगर वाढू शकते, शुगरचं स्पाइक वाढू शकते. त्यामुळे ग्लुटेनची जर ॲलर्जी असेल तर त्याचं सेवन टाळावं. या ग्लुटेनच्या ॲलर्जीमुळे पोट फुगणे किंवा पचन बिघडणे, गॅसेस तयार होणे यासारख्या समस्या वाढत असतात. आपलं वजन देखील याने वाढू शकतं, कारण आपण जर बघितलं, याला रिफाईंड स्वरूपामध्ये तयार करून याचा मैदा तयार केला जातो. त्यापासून ब्रेड, विविध प्रकारचे मैद्याचे जे काही पुऱ्या वगैरे जे पदार्थ आहेत, तर त्यामुळे जर आपण मैद्याचं जास्त सेवन करत राहिलो, याचं रिफाईंड केलेलं जे मैदा तयार करतो गव्हापासून, तर त्याने वजन वाढणार आहे, इन्सुलिन स्पाइक वाढणार आहे. तर रिफाईंड गहू मैद्याच्या स्वरूपात आपण वापरतो, त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपली इन्सुलिन म्हणजेच ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यानंतर पोटामध्ये सूज येऊ शकते, गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोटामध्ये सूज येणं यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यानंतर ग्लुटेनची जर ॲलर्जी असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला तोटा होऊ शकतो. तर सामान्यतः निरोगी व्यक्ती असेल त्यांनी याचं सेवन केलं पाहिजे. आता याचं सेवन कोणी करावं आणि कोणी टाळावं? सगळ्यात पहिलं, ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, ग्लुटेन नावाच्या प्रोटीनची, त्यांनी याचं सेवन टाळावं. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी याचं लिमिटेड प्रमाणामध्ये सेवन करावं. सामान्य निरोगी व्यक्ती असेल तर लिमिटेड प्रमाणामध्ये गव्हाचं सेवन करू शकता. तर गव्हाचं सेवन करत असताना आपण गव्हाची पोळी खायची आहे. पोळी आपल्याला डाळीसोबत, भाजीसोबत आपण खाऊ शकता. फक्त ह्याचं रिफाईंड
गव्हाचं रिफाईंड तयार करून जे मैदा आहे तर ते मैद्याचे प्रोडक्ट आपल्याला टाळायचे आहे. तर ही होती ह्या गव्हाच्या औषधी गुणधर्माविषयीची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभीस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.